गोलंदाजी करायचे क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना देवकल संघ देखील चांगला संघ आहे. आपण गोलंदाजी करत असताना या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच 40-35च्या आतमध्ये थांबवायचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद दोन्ही संघनायकांना. आपण ऑल द बेस्ट. JMJC चषक 2022 मधले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. चला, कोळगर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा जाऊया समालोचक विनोदजी जाधव यांच्याकडे. एक मिनटं, कोळघर संघ जरा थांबायचं आहे. 2 मिनटं सन्मान केला जातोय. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान किरणदादा धनावडे, जावलीचे सुपुत्र, मामुर्डी गावचे सुपुत्र यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन, आपण या ठिकाणी लगेच आयोजकांना विनंती आहे, आपण देखील या सन्मानांचा सन्मान करून घ्यायचा आहे. विशाल दादा यांचाही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. शंकर शिंदे यांना मी विनंती करतो, आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय विशाल पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची झालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. विकास शिंदे, मॅन फ्रॉम मावशी, यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. या पण मायाची झालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित शुभ सन्मान केला जाईल. चला, मायाची झालर, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल. चला, क्षेत्ररक्षण लागेल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत DJ कमलेश. स्ट्राईकवरती राजन आणि नॉस्ट्राईकवरती आपण पाहतोय साहिलला. स्ट्राईकवरती साहिल, नॉस्ट्राईकवरती राजन आपण पाहतोय. चला, विनंती असेल सुरेश स्टार्ट करायचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय डिलिव्हर होईल आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पॉईंटवरती एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाव्याने धावफलक सरसावलं जाईल 1 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. सिंगल धाव घेतली जाते. सुरेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1-1 धाव घेतली जाते. सामना इंटरेस्टिंग पाहिला आपण. खरं क्रिकेट मैदानामध्ये दाखल झालं. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता कॅचचा. आता तिथे सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाब्यानं धावफलक सरसावलं 2 या अंकावरती.
2 या अंकावरती आपण पाहतोय. 0.2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. धाबा झाले त्या मात्र 2 धाबा. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. आपण पाहतोय धाबा येथील मात्र चौकर्ण 6 या अंकावरती. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धाबा आपण जर पाहतोय इथे मात्र 6 धाबा अंकित केले जातील. आत्तापर्यंत आपण पाहतोय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश शिंदेच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे. आत्तापर्यंत आपण पाहतो एक चौकारला 4 चेंडू जर नक्कीच झाले मात्र 6 धाबा आल्या. इथे ऑफस्टिकवरती चेंडू ट्रॅव्हल झाला. सुरेश शिंदे मात्र चांगल्या पद्धतीचं षटक हाताळतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं धाबा आले त्या मात्र 6 धाबा. बॅक टू बॅक 2 षटकार लगावा आणि संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपये घेऊन जायचे. 6 धाबा धावपालकावरती आहेत आणि सुरेश शिंदेचं षटक सुरू आहे. इंटू द गॅप एक्स्ट्रा कबरी जरामध्ये खेळलाय चेंडूला. सिंगल धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव संपन्न केली जाते. 2 धाब्यांनी धावपालक सरसवला. धावसंख्या लागते. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 8 या अंकावरती म्हणजे पॉवर प्लेचं षटक मी म्हणेन चांगल्या पद्धतीने सादर केलं. 8 धाबा आल्या धावपालकावरती. 8 धाबा इथे आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं विकेटचं पतन नाही आहे. आठ धाबा इथे आपण पाहतोय. शांत आणि संयमी क्रिकेट आपण पाहतोय. 8 धाबा अंकित केल्या. चला फास्ट करा. आपल्याला एक्स्ट्रा लढती आपल्याला खेळवायच्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतो इथे मात्र अभिषेक. याने मात्र खूप चकित केले. आश्चर्यचकित केले. आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यामध्ये हा माहीर आहे. यावेळेस आक्रमण केलंय या चेंडूवरती. ऑफस्टिकवरती शफल झाला. चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. 7 धाब्यांचा आडी. षटकार. तर 14 धाबा. आता मात्र गाईड केलं जाते. मार्गदर्शन केलं जाते या गोलंदाजाला अभिला. आक्रमण तर सुरू आहे आणि पलटवार बाकी आहे. म्हणजे दुसरं या ठिकाणी 17 बॅलन्स आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्क्वेअर लेग रिझल्टवरती डीप लॉंग लेगवरती चेंडू गेले आणि 1 धाव तिथे मात्र आपण पाहिली तर दुसरी धाव कन्वर्ट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धाबा धावफलकावरती घेतल्या जातील. 2 धाब्यांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लागली जाते 16 या अंकावरती. यावेळेस आक्रमण आहे. सुरेश असेल चेंडू खाली आणि जबरदस्त कॅच घेतलाय. आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे आपण पाहिलं तर एक विकेटचं पतन आपण पाहतोय. आणि फलंदाज मात्र येईल बॅक टू पवेलियन. दडपण आता मात्र येईल दहिवड संघावरती. सुरेश शिंदे आपण पाहतोय यावेळेस चांगल्या पद्धतीचा झेल घेतोय डीजे.
मध्ये आपण पाहिलं AQने स्पर्धा भरवली होती. या गोलंदाजावरती मुनावळेच्या अवधूत भोसलेनं आक्रमण केलं होतं, नेस्तनाबूत केलं होतं या गोलंदाजाला. मात्र युवा टॅलेंट आहे, त्याला आवरावं लागेल, सावरावं लागेल, वेळ नक्कीच लागेल. आता इथे आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घेतली जाईल, एका धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते तर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावा आल्या त्या मात्र 18 धावा 18 रन्स. बॅक टू बॅक 2 षटकार संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. आपण पाहिलं इथे मात्र संघर्ष सुरू आहे, 18 धावा आल्यात. यावेळेस बॅकवर्ड शॉर्टलेगमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव जाईल, धावा येतील त्या मात्र एका धावेनं आपण पाहिलं तर 19 या अंकावरती. अभि याच्यावरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केला आहे. षटकार आला होता, त्यानंतर डबल विकेट आणि वाईड आणि पर सिंगल म्हणजे थोडंसं माफक म्हणता येईल. यावेळेस ह्या चेंडूला गरज नव्हती, वाईड तर मिळालाच असता, परंतु मोह आभारता आलेला नाही आहे. एक डिक्लेअर धाव घेतली जाते, डिक्लेअर धावेने धावा आल्या त्या मात्र 20. 2 षटकांची या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 20 धाबा इथे आपण पाहतोय. तिसरं षटक इथे मात्र मार्गक्रमण केलं जाईल. आपण पाहतोय सुनीलचा वापर केला जाईल, सुनीलवरती इथे लक्ष टाकलं जाईल. या एक DJ सुमधुर संगीत. मायाजी झालं शाल देऊन त्यांचा हेतोजीचा शुभ सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती मायाजी झालं शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. अतिथी देवो भव भारतीय परंपरा जोपासली जाते. ज्यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाब्याने धावफलक सरसावलं 21 या अंकावरती. 40पर्यंत जर धाबा आल्या तर कोळगर संघ हा 50% सेफ होईल आणि 40 क्रॉस झाल्या 50पर्यंत गेल्या तर कोळगर संघाला देखील थोडीशी पडझड करावी लागेल. आपण पाहतोय एक एक धाव घेतली जाते. थेंबे थेंबे तळेसाचे बुनबुनसे बनता सागर असं म्हटलं जातं. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू सुनील शिंदे मात्र कमबॅक करतोय. 2.2 चेंडूचा खेळ संपला झाला. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाले त्या मात्र आतापर्यंत 21 धाबा. धावफलकावरती आपण पाहतोय 21 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. डिक्लेअर एक धाव, वाईल्ड चेंडू 1+1 2 धाबा ॲड केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 23 या अंकावरती. आपण पाहतोय 23 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लगावले आणि 2.2 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. इथे पॉपिंग क्रीजचा वापर करतोय मात्र विश्वनाथच्या माध्यमातून एक चूक पाहायला मिळते. 22 मध्ये एक धाव घेतली जाईल आणि धाबा आल्या त्या मात्र 24 या अंकावरती. 24 रन्स आपण पाहतोय. 24 धाबा. 2.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धाबा झाले त्या मात्र 24. बॅक टू बॅक 2 षटकार संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. इथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील शिंदेची कमबॅक केलं या गोलंदाजानं आणि धाबा आतापर्यंत रोख लावली गेली. आपण पाहतोय 24 या अंकावरती. 2 आपण पाहिलं 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि चांगलं षटक सुनील शिंदे मात्र हाताळतोय. बघा ज्या पद्धतीने विश्वास दाखवला होता फलंदाजीवरती, तिथे सामना जिंकून दिला आणि त्यानंतर दुसऱ्या पावली आपण पाहिलं सामन्यामध्ये इथे गोलंदाजीचा भार दिला आणि गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. धावा झाल्या त्या मात्र 24 धावा. 24 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. एकदा का संधी मिळाली तर मग परत मागे फिरून पाहिलं जात नाही. ही क्रिकेट आहे, इथे तुम्हाला संधी मिळते तिचं सोनच करावं लागतं. सुनील शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत चांगलं षटक हाताळलं आहे. 4 धावा नक्कीच खर्च केल्या परंतु एक विकेट देखील घेतली आहे, म्हणजे माफक गोलंदाजी मानता येईल. एक्सिलेंट बॉलिंग. पॉपिंग क्रीजवरती पडला चेंडू, ऑफस्टिकवरती ट्रॅव्हल झाला. डॉट चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू जर आपण पाहिलं तर धाबा आले त्या मात्र 24 या अंकावरती स्टॉप केलं आहे. अप्रतिम गोलंदाजी, एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. गुड परफॉर्म आपण पाहतोय आणि तिथे धाबा आल्या त्या मात्र 24 धाबा.
यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट झाला, शफल झाला ऑफ स्टिक वरती. एक चूक आणि तहान भागवते फलंदाजाची 6 धाब्यांसाठी डीजे. पाहिलं तर टेनिस क्रिकेटनं भरलेली ही आपल्याला पाहायला मिळेल आणि बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात तिथे. मात्र आपण जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू देखील आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले. खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचं हे सॉन्ग म्हणजे ठाणे जिल्ह्याची शाळ कल्याण डोंबिवलीचं सन्मान या पद्धतीचं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. मैदानामध्ये लक्ष टाकूया. आपण पाहतोय षटक क्रमांकच्या निवृत्ती शिंदे, संयमी आणि शांत या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. तो मात्र निवृत्ती याच्या माध्यमातून यावेळेस आक्रमण केलं आहे. अभि चेटूवरती असेल मात्र मिडॉनमधून येईल डीप लॉंगॉनला आणि तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धाबीने धावफलक सर्व धावसंख्या इथे लगावली जाते ती मात्र 31 या अंकावरती आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. याची देई याची डोळा सुख सोहळा पाहण्यासारखा चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तिथे कार्पेट पद्धतीनं चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला मात्र गॅदर करता आलेला नाही आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2+1 3 धाबा यस आपण पाहतोय 3 धाबा ॲड केल्या जातील. 3 धावेनं धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागवल्या जात आहेत त्या मात्र 34 धाबा 34 रन्स आपण पाहतोय. अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत. 42 धाबा हे फायटिंग स्कोअर असेल मात्र कोळगर संघाकडून ते लीड केलं जाईल म्हणजे 50 तरी तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. फुल टॉस चेंडूला यावेळेस आक्रमण केलं आहे. पॅन्डी चेंडूपर्यंत पोहोचेल मात्र या चेंडूवरती किती धावा येतील मात्र पंच मित्र आत पडला. थांबा गडबड करू नका. थांबा इकडे व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांनी पाहिलंय ते सांगतायत. आपण कोणी त्याच्यामध्ये गडबड करू नका प्लीज. खेळाडू चेंडू आतमध्ये ट्रॅव्हल झालाय असं सांगणं आहे. भाव थांब यूट्यूब चेक कर. इथून मित्र 1 मिनटं थांब जरा प्लीज. कोऑपरेट करा. इकडे 5 मान्यवर सांगतायत की आतमध्ये चेंडू पडलाय त्यामुळे चौकार आहे. मान्यवर सांगतायत व्यासपीठावरून 5 मान्यवर सांगतायत जे या ठिकाणी आपल्या स्पर्धेला आहेत. 1 2 3 4 5 आणि खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आपण दाखवायचं आहे. अतिथींचा सन्मान करा आपण. त्याच्यानी पाहिले 5 जणांनी चौकार आहे आणि 4 धाबा ॲड केल्या जातील. 4 धाब्याने धावफलक सरसावला धावसंख्या लागते इथे मात्र 38 धाबा. आणि कोळगर संघाला विनंती असेल आपला एक स्वयंसेवक तिथे ठेवा जिथे अडथळा आहे आणि दहिवट संघ आपला एक प्लेअर तिथे ठेवा लागलीच कारण जर आयोजकांचा स्वयंसेवक ठेवला तर ते मॅच खेळतायत. 38 धाबा 38 रन्स आपण पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 38 धाबा. इथे यू मिस आय विल डेफिनेटली विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज येईल बॅक टू पवेलियन डीजे कमलेश.
आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू 3, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू विकेट. पुढे सरसत मारण्याचा प्रयत्न, कव्हरमध्ये एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिलं थ्रो परफेक्ट आहे. कौतुक केलं जाईल तिथे मात्र अभिजितचं मात्र इथे कौतुक केलं जाईल, अभिषेकचं सॉरी. आणि एक सिंगल धाव घेतले, धावा आले त्या मात्र आपण पाहतोय 39 या अंकावरती 3 पूर्णांक आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. इथे एज आहे डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव जाईल, धावा झाले त्या मात्र 40 धावा. एक्केचाळीस धाबा 40 लागलेत, 41 धाबा जमवायचे. चला विनंती असेल लवकर फास्ट करा. दैवट संघ आपल्याला विनंती असेल आपण लागलीच क्षेत्ररक्षण लाभा. आपल्याला आणखीन सामने खेळवायचे. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं फायनल आणि त्यानंतर पारितोषिक वितरण 16 देखील आहे. प्लीज विनंती असेल, 4 वाजून 10 मिनटं झालेत, फास्ट करा विनंती आहे. चला कोळगर संघ या बाहेर. दैवट संघ आपले फलंदाज येतील, आपण तोपर्यंत मैदानाच्या आत दाखल व्हा. आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 40 आणि 41 धाब्यांचं लक्ष आहे. मुनावळे सज्ज, आपण सज्ज राहायचे. याच्यामध्ये जो जिंकेल तो आपल्याशी 2 हात करेल. अर्थातच कोळगर आणि मुनावळे असा सामना होईल की दैवड आणि मुनावळे असा सामना होईल. येणारा काळ वेळ शेळ सांगून दिली. ऐकूया सुमधुर संगीत डीजे कम 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 ले. आपण पाहिलं तर सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती असेल फास्ट करा. सुरेश सचिन चला मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. इथे सामना सुरू होईल. ज्यावेळेस आपण पाहतोय कोळगर आणि दहिवड मुनावळे संघ आपला संगणक आपण टॉस्कॉ बॉसच्या बाजूला येऊन पाठवायचंय. तर नक्कीच आपण पाहतोय. चला सुरू करायचे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सचिन आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय सुरेशला धावा जमवायच्या आहेत त्या मात्र 41 धावा. 41 रन्स आपण पाहतोय विजयासाठी आवश्यक आहे. 41 धाब्यांवरती इथे आपण पाहतोय. चला फास्ट करा. पहिलं षटक इथे मात्र घेऊन येईल ओमकार. ओमकारचं षटक असेल आणि आपण जर पाहिलं तर धाबा झाले त्या मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय 0. कारण पहिला चेंडू डिलिव्हर होईल स्ट्राईक एंडवरती सचिन आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय सुरेशला. एक्सिलेंट बॉलिंग. इथे काय घडलं आणि त्याच माध्यमात आपण पाहतोय फलंदाज इथे बाद होईल सचिन. लेझी क्रिकेट. पहिला चेंडू पडला, डिलिव्हर झाला, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता, परंतु पुढे येण्याची गरज होती. आला तर लगेच पाऊल ठेवणं गरजेचं होतं. पंच आमचे तत्पर आहेत आणि पाहिलं, हेरलं आणि इथे विकेट जाते. सचिन येतोय माघारी. ज्या खेळाडूनं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मान पटकावला तो खेळाडू मात्र पॅव्हिलियनमध्ये येऊन ठेपलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीनं
आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धाबा आल्या त्या मात्र 0. विकेट जातीय. सचिनचं लक्ष नव्हतं मैदानाच्या. तुम्ही गेम खेळत असताना खेळ खेळत असताना तुमचं लक्ष फक्त क्रिकेटवरती यावं, बाकी गोष्टींकडे तुमचं लक्ष नको. चला विनंती असेल फास्ट खेळा. आणखीन एक सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर याच्यानंतर क्वार्टर फायनल 3 होईल. त्यानंतर टॉप 3मध्ये चीट्स होतील. एक चीट उडेल ती बायमध्ये जाईल. 2 चीट बॅलन्स असेल त्याच्यामध्ये सामना होईल आणि त्याच्यात जो जिंकेल तो त्या संघाशी मेगा फायनल खेळेल. चला सुरू करा. पारितोषिक वितरण देखील आपल्याला करायचं आहे. 4 वाजून 15 मिनिटाचा अवधी झाला आहे. विनंती असेल इथे आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे ओमकार हा सफल ठरला आहे. स्ट्रायकेटवरती आता हा परीक्षा असेल कोळकर संघाची. इथे जबरदस्त गोलंदाजी. दहिवड संघ लेगबायचा इशारा येतोय. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घेतली जाईल. एका धाब्यानं धावफलक सरसावलं. 1 या अंकानं. धाबा बनवायचे आहेत 41. प्रति षटकामागे 10 धाबा. मात्र इथे जर आपण पाहिलं तर नेमकी गडबड कुठे होती आहे तर आपण पाहू शकाल जिथे पहिला विकेट गेला सचिनचा. संधी लाभली आहे दैवड संघाला कंट्रोल करण्याची. आक्रमण केलं आहे मिडॉपवरून डीप लॉंग आपला जुनं दिसन ओल्ड इज गोल्ड. इथे 4 चौकार. थँक्यू डीजे. आपण तर खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलं, ओपन टेनिस ज्याने गाजवलं, TDPL ज्याने गाजवलं, गोरसे संघाचा हा खेळाडू भावेश पवार. खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला जातो आणि त्यावरती लिखित हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. आक्रमण केलं आहे. संधी आहे इथे लक्ष असावं लागेल. बहुधा रनआउटच्या विकेटमध्ये नंबर लागेल सुरेश शिंदेचा आणि आता लक्ष नव्हतं मात्र दिलं गेलं. धाबा आले त्या मात्र 5. इथे जर आता सुरेश शिंदेचा विकेट जरी गेला तर कोळगर संघाला खूप माग ठरेल. ही क्रिकेट आहे. स्ट्राईक एंडवरती आहे निवृत्ती. इथे आपण जर पाहिलं तर बॅकपट शॉटलमध्ये चेंडू आहे. सिंगल धाव. सिंगल धाव्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते 6 या अंकावरती. आता दडपण का आहे तर सचिन बॅक टू पहिले नाही. सचिन खुल्या माइंडनं खेळणारा खेळाडू ज्याने मागचा सामना अंगावरती घेतला, खांद्यावरती घेतला, तो बाद झाला आहे. सुरेश सामना मॅच फिनिशपर्यंत घेऊन जातो. जबाबदारी देखील घेतो. कधी कधी फिनिश करतो, कधी कधी डगमगतो. मात्र सचिन खुल्या माइंडमुळे असल्यामुळं सामना पूर्णतः फिनिश करतो. हे डिफरन्स आहे दोघांमधील. सुरेश शिंदे असेल स्ट्राईक एंडवरती. यावेळेस आक्रमण केलंय मात्र इथे डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. एका धावेने आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपन्न होईल. धाबा आले त्या मात्र 7 धाबा धावफलकामध्ये. पहिल्या षटकाची सांगता आणि आपण पाहिलं दैवड संघाने ठेवलेल्या धाबा ज्या आहेत 41 या लक्षाचा पाठलाग करताना एक गड्याचं पतन आपण पाहतोय. धाबा झाले त्या मात्र 7. DJ कमलेश. हे बाबा 3 दिले ते बॉल जाय दहान फिरून करणार ते नाही ते बॉल जायलाच होते. काय करू आता मी आम्हाला बॉल नाही पाहिजे. थांबा देतो. हात घालायचा नाही. तर नक्कीच आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाबा आले त्या मात्र 7 धाबा. निवृत्ती शिंदे स्ट्राईक एंडवरती 4 चेंडूचा सामना केला. धाबा केले त्या मात्र 6 धाबा. अनिलवरती भरोसा आहे. चला दैवड संघ खूप वेळ घेत आहे. पंच त्यांचं काम पार पाडतायत. आपण त्यांना कॉपरेट करा. आणि अनिलच्या माध्यमातून इथे मात्र यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दहिवड संघ आपण जर पाहिला तर गोलंदाजी चांगली म्हणता येईल. ओमकारची पहिली पाहिली, नंतर अनिलचा पहिला चेंडू पाहिला.
दहिवट संघाला प्रशांत मी पहिल्यांदा पाहतोय, त्यामुळे गोलंदाजी एंड किंवा फलंदाजी याची जास्त चौकशी नाही आहे, माझ्याकडे माहिती नाही आहे. मात्र आज पहिल्यांदा मी पाहिलं ओमकारला पाहतोय मी आणि 7च धाबा दिल्या, 1 विकेट घेतली. आता मात्र अनिलचं पहिला चेंडू देखणा मी म्हणेन मिडॉपवरती अप्रतिम डायरेक्टचा प्रयत्न होता आणि ओव्हर थ्रोची गरज नव्हती. सिंगल धाव, डबल धाव आणि डिक्लेअरची 2 धाबा. इथे आपण पाहतोय 2 धाबा घेतल्या जातील आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर 2 धाब्याने धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र आपण पाहतोय 9 या अंकावरती. 1.2 चेंडू आपण पाहतोय इथे मात्र झाले धाबा झाले त्या मात्र 9 धाबा. ज्या पद्धतीने आपण विचार केला इथे 41 धाबा जमवायचे आहेत. ब्लास्टिंग होत नाही आहे, मात्र गॅप्स देखील नाही आपल्याला पाहायला मिळत आणि निवृत्ती हा खेळ सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावलाय, बॅटवरती घेतलाय, आक्रमण केलंय, प्रयत्न होता कॅचा, सेट ड्राईव्ह खेळलाय, फ्लाईट 6 धाबा. अरे एक कोड घेतला की डोकं कसं तड 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 तडलं पाहिजे. तड 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 रंभे. धाबा आले त्या मात्र आपण पाहतोय 21 धाबा, 21 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. संतोष सकपाळ या पण इथे यावेळेस आपण पाहतोय हे धडपण आहे, दबाव आहे, कव्हरमध्ये चेंडू जाईल, धन 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 अडवला गेलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेनं 3 धावा ॲड केल्या जातील. 3 धावेनं धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते ती मात्र 24. इथे यावेळेस आपण पाहतोय इथे काय घडलं जातंय. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेनं धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 25. मी म्हटलं सचिन फ्लॉप झाला की सुरेश फ्लॉप झाला की सचिन. मागच्या सामन्यामध्ये सुरेश फ्लॉप झाला, सचिननं पारी सांभाळली. आताच्या सामन्यामध्ये सचिन फ्लॉप झाला, सुरेशनं पारी सांभाळली. ही क्रिकेट आहे कोळगरचं. धाबा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 25 धाबा. 25 12 चेंडू. आमचं गुणलेखक आमचं लॅपटॉप आम्हाला सांगेल धाब्यांची गरज आहे. 10 11 5 16 धाबा, 16 रन्सची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 16 धाब्यांची. 12 चेंडू 16. एकाच षटकामध्ये सर्व कव्हर केलं गेलं. 2 षटकार घेतले आपण पाहतोय. सुरेशने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. 500 रुपयांचं कॅश प्राईज जिंकलंय. इथे चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, डिक्लेअर झोनमध्ये जाईल. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक सरसावलं. 26 या अंकावरती. हल्ली गोविंद जाधव ATM चोरीला देखील जातात, ATM पळवले देखील जातात. आपले ATM कुठे आहे शोधा जरा. आले मात्र संतोष सकपाळ या 2 षटकार. सुरेश शिंदे आपल्या खिशातील भाग्यशाली नोट घेऊन जाणार आहेत. सुरेश शिंदे इथे चेंडू हवेमध्ये आणि काय घडतंय, प्रयत्न चांगला होता. 1 सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाव्याने धावफलक सरसावलं. 27 या अंकावरती. आपण पाहतोय संतोष सकपाळ ATM येत आहे व्यासपीठावरती. चला त्यांना जागा द्या. धावा झाले त्या मात्र 27 धावा. 500 रुपयांचे कॅश प्राईज. सुरेश शिंदे आपण खूप भाग्यशाली आहात. एक हसमुख व्यक्तिमत्व, खुल्या मानाचं, खुल्या काळजाचं, ज्यांनी 500 रुपये लावलेलं आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही ते पारितोषिक जिंकलंय. बॅक टू बॅक 2 षटकार, 500 रुपये. सुरेश शिंदे हा क्षण पाहण्यासाठी संतोष सकपाळ आपण नव्हता इथे.
चांगल्या पद्धतीचा खेळ, आपण त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी खेळ दाखवला, पण पाहण्यासाठी आपण नव्हता. इथे आक्रमण केलं यावेळेस, चेंडूवरती क्षेत्ररक्षक असेल आणि कॅच होईल. फलंदाज मात्र आपण पाहतोय सुरेश शिंदे येईल बॅक टू पॅवेलियन. काय घडलं हे मॅच फिनिश करता करता, आणि आपण हा क्षण गमावलाय. काय देखणे षटकार होते संतोष सकपाळ, 2 बॅक टू बॅक, आणि आता बॅक टू बॅक 2 षटकारसाठी 1000 रुपये, कारण कोळकर गावचे जावई देखील आहेत आणि आमच्या वडवळ खोपोलीचे स्पॉन्सर आहेत, त्यामुळे पैशाची कमी नाही आहे. 6-6 टाईप करा आणि 1000 रुपये खिशात भरा. इथे धावा आले त्या मात्र धावफलकावरती 27 धावा. निवृत्ती शिंदेच्या माध्यमातून खेळला आहे. इथे कॅच होईल, कॅचेस विन द मॅच, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. कॅच घेतलाय, धडपण आलाय, सामना खुला होतोय की काय. कोळगर संघाची ही पडझड, कधी सचिन सुरेश फ्लॉप झाला की निवृत्ती डगबगतोय. आता मात्र यंग टॅलेंट मैदानामध्ये सुनील एका बाजूला मारुती शिंदे. मारुती शिंदेने जर सामना जिंकून दिला तर संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. मारुती शिंदे या खेळाडूनं सामना कोळगरला जिंकून दिला तर संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. ज्याच्यावरती प्रेम आहे संतोष सकपाळांचं, मारुती शिंदेने जर सामना जिंकून दिला तर संतोष सकपाळ 500 रुपये, आणि बॅक टू बॅक 2 षटकार 1000 रुपये. 6-6 मारा आणि 1000 खिशात भरा. इथे आपण पाहते धावा आले त्या मात्र 27 धावा. प्रकाश शिंदे सह्याद्रीनगर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. या आपण व्यासपीठावरती मनाच्या अंतकंडापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संजय मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनाच्या अंतकंडापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. सामना अटीतडीचा सुरू आहे. 2.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. धावा आल्या त्या मात्र 27 आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं 3 विकेट गेलेत. सुनील आहे पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह खेळला आहे, 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. काय घडतंय, धाव बाद होईल. मारुती शिंदे सामन्यावरती पकड निर्माण केले, होप्स डाऊन झालाय, आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा आले त्या मात्र आता मात्र सिंगल धावाले 28, डबल धावेला बाद झाला. षटक इथे मात्र संपन्न होत आहे. 3 षटकांची सांगत धावा झाले त्या मात्र 28 धावा. 6 चेंडू आणि बॅलेन्स असतील त्या मात्र 13 धावा. की 6 चेंडू आणि 13 धावा. काय लढत कुठली कुठे कशी येऊन ठेपली आहे. नशीब कधी सरकेल मित्रांनो सांगता येणार नाही आहे. जेव्हा तुमच्याकडे संधी आहे तिथं सोनं करा, आणि ही क्रिकेट आहे. 6 चेंडू 13 धावा. पॅडी आहे, आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवरती. काय घडतंय, आणि तिथे काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे का. 6 यास, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. कॅच घेतला मात्र स्पोर्ट्समॅनशिप दाखवली, खेळाडू वृत्ती दाखवली, त्या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 200 रुपये पारितोषिक आहे, 100 रुपये पारितोषिक आहे. गोविंद जाधव आमचे बंधू यांच्याकडून 200, आणि खेळाडू वृत्ती दाखवले, जोरदार टाळ्या. गोविंद जाधव यांच्याकडून 200, संतोष सकपाळ यांच्याकडून 100 रुपये. 6 चेंडू 13ची गरज होती, कॅच घेतला होता, पाहायला कोण नव्हतं तरी देखील प्रामाणिकपणानं सांगितलं की ही 6 धाबा आहेत. पॅडी जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. 5 चेंडू आपण पाहतोय. आता मात्र इथे आक्रमण केलंय, तिथे काय घडतंय, आणि ते दर्शवतील चौकार. जोरदार क्रिकेट पाहायला मिळतंय. संघ डगमगला होता मात्र आवरलं. पॅडीसाठी गोविंद जाधव यांच्याकडून 100 रुपये, आणि मगाशी ज्यानं कॅच घेतला षटकारावरती त्याला 200 रुपये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. आता मात्र आपण पाहतोय धावा झाले त्या मात्र
आता मात्र 4 चेंडू आणि 3 धाबाची गरज आहे साहिल गोलंदाज एंडवरती. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज असेल. इथे काय घडले वाईड 1+1 2 धाबा आणि इथे जर आपण पाहिलं तर धाबा झाल्यात स्कोर बरोबरी. आक्रमण केलं पॅडीनं, संधी होती, खिंडार पडली होती. सचिन बाद, सुरेश बाद, निवृत्ती बाद, सुनील बाद, मारुती बाद. संधी होती दैवड संघाला. मी म्हटलं ना संधी आलेली कधी गमवू नका आणि ती गमावली आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हणतात हे देखील पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चला भेल दौडू नका, अजून एक क्वार्टर फायनल 3 होईल. आक्रमण केलंय पॅडी. इथे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगलं क्रिकेट आणि मॅन ऑफ द मॅच ओल्ड इज गोल्ड पॅडी यायचं आहे. पॅडी अँड मुवमेंटला सामना फिरवला. 6 चेंडू 13 धावा, 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल. चला फटाफट यायचं पॅडी लवकर या. आणि मुनावळे संघ निवृत्ती शिंदे आपण टॉस करून घ्या. निवृत्ती शिंदे टॉस्को बॉक्समध्ये जा. मुनावळे संघ आपला कर्णधार सचिन शिंदे जा आपण